म्हणजे असे पत्तेच नव्हते, असे पूर्णपणे गोळा झालेले पत्ते होते. सेटिंग पण फळ नव्हती. सेटिंग, फुल सेटिंग काहीच नव्हती. तुम्हाला काय फरक दिसतो आता प्लॉट मध्ये? हे काय पहिले फुलंच नव्हते त्या प्लॉटला. फुलच नव्हते. शेंडे पण आले नवीन माल सेटिंग झाला. अच्छा, म्हणजे पहिले प्लॉट कॉमामध्ये होता का पूर्ण? कामामध्ये होता पूर्ण करप्यानं जाम होऊन जायला. आता तुम्ही तर रोज शेतामध्ये येत असेल ना? दररोज यायचं पण काय आशा सोडून दिली ती आम्ही. इच्छा नव्हती येत. इच्छाच नव्हती होत. अच्छा, मग तू हा बोला ना. आम्हाला काही जण म्हटले होते की प्लॉट उपटून टाका, झाडं काढून टाका, नवीन लावा परत फ्रेशमध्ये. पण मग आम्ही कुठेतरी एक विश्वास ठेवला या प्रोडक्टवरती, म्हणून आज त्याचं प्रत्यक्ष दिसतंय आपल्याला त्याचं रिझल्ट. त्यामुळे या प्रोजेक्टचे खूप खूप आभार. आणि म्हणजे तुम्हाला वाटतंय ज्यावेळेला भेटले त्यावेळेस ते म्हटले की प्लॉट पूर्ण खराब झालाय बा. बरोबर. तर मग ते म्हणे आपलं एक वापरून पाहतो मी शेवटचा पर्याय म्हणून. आम्ही वापरला आणि त्याचा चमत्कारच आज आपल्या प्रत्यक्ष प्लॉटमध्ये दिसतोय. आता इथं बघू शकतो आपण खाली पूर्ण करपलेलं होतं, खराब झालेले होते, बरोबर ना पानं? हे बघा, आता आपण इथं बघू शकतो नवीन सेटिंग पण भरपूर व्यवस्थित झालेली. आणि वरती फुटवा जो आहे, काकू फुटव्याबद्दल काय वाटतं आपल्याला? ते फुटवा व्यवस्थित आहे ना, एकदम व्यवस्थित आहे. हे काय म्हणजे पान पण फ्रेश आणि फुटवे पण निघाले. फुटवे पण चांगले. नवीन प्लॉटच झाला तस काही. नवीनच प्लॉट तयार हो राहिला. प्लॉट तयार झाला. तरी आत्ताशी आपण सुरुवात केलेली आहे. हो म्हणजे तुम्हाला एकंदरीत चांगला रिझल्ट मिळाला आहे. हो. काकू आपलं पण नाव सांगा. भारती निकम. भारती निकम. तुम्ही दोघे शेती बघता. हो. आतापर्यंत काकांनी जेवढी माहिती दिली ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी बद्दल, ती खरी का? खरी का काका म्हणताय म्हणून? नाही ना, खरी. म्हणजे रिझल्ट दिसलाय सर्व Result गोष्टींमध्ये. चांगला आहे. हो अच्छा, आणि वाढ वगैरे कशी आता प्लॉटची? चांगली आहे ना. म्हणजे पूर्ण प्लॉट किती टक्के कोमामध्ये होता हो? पूर्ण जवळजवळ असं म्हणजे तुम्ही म्हटलं तरी 80-90% आसपास होता, पूर्ण कॉमात होता. आता पण मग त्याला कुठंतरी नवजीवन मिळतंय या प्लॉटमध्ये. चालेल चालेल. माती वाचवलीच पाहिजे वाचवलीच पाहिजे. शेतकऱ्यांनी. माती जर वाचवली तरच आपण जगू शकतो इथून पुढं, आणि ऑर्गॅनिकच शेती केली पाहिजे Organic या मताचं मी आहे. आता आणि आपण पण आवर्जून वापरावे दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण. खूप चांगले रिझल्ट आहे. नमस्कार, नमस्कार. आपला परिचय द्या. दीपक सुभाष निकम, नांदुर्डी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता या ठिकाणी आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये, हे क्षेत्र किती आहे काकू? 1.5 बिघा. 1.5 बिघा आहे का? अच्छा, कोणती व्हरायटी कोणती? अथर्व. अथर्व व्हरायटी का? बर. आणि लागवड कधी केली होती? 13 मे. अच्छा, 13 मेला केली होती. हं. तेव्हा तर खूप पाऊस होता ना? खूप पाऊस आणि लावल्यापासून खूप पाऊस आहे टेम्परेचर. त्याला. टेम्परेचर खूप होतं. खूप टेम्परेचर होतं. आणि मग तेव्हा काय परिस्थिती झाली होती प्लॉटची? 42-43 टेम्परेचर होतं तेव्हा. एवढं टेम्परेचर? एवढं टेम्परेचर होतं. आणि तरी तुम्ही हिंमत केली? तरी हिंमत केली. 3दाच आणले आम्ही टमाटे. अरे बापरे. आणि ज्यावेळेस लागवड केली त्याच्यानंतर काय समस्या आली प्लॉटमध्ये? आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे ना हां. झाडं पूर्ण कोमात गेली होती आणि झाडच चालू शकलं नाही. पण ज्यावेळेस कार्बन आम्ही दिलंय ना आणि जिओ ग्रीन लाईफ, बर, तेव्हा प्लॉटची थोडी कुठेतरी परिस्थिती सुधारल्यासारखी वाटली आम्हाला. आणि खूप चांगलं रिझल्ट आहे या कार्बनचा. आणि मला सांगा, आता हा प्लॉट किती दिवसात झालाय? आता 3 महिन्याचं होत आलंय. हा 3 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. म्हणजे असं समजायचं 3 महिना म्हणजे आता वापरून किती दिवस झाले तुम्हाला कार्बन आणि ग्रीन लाईफ? हे फक्त 15 दिवस झाले आणि 15 दिवसात चांगल्या प्रतीचा रिझल्ट आलाय आपल्याला याला. काय बोलले अनुभव आपला? आता ते कार्बन आपण वापरलंय ना, हां हां कार्बन टेक्नॉलॉजी, बरोबर. पहिली अशी अवस्था होती, हां हां. आता नंतरची दुसरी अवस्था अशी झाडांची. खूप बदल झालाय. म्हणजे खूप बदल दिसायला लागले आपल्याला. नवीन फुटवे पण या ठिकाणी झाले आणि वाढ पण चांगली झाली. चांगल्या प्रतीची होती. अच्छा, आनंदी का तुम्ही? म्हणजे खूप आनंदी. चालेल.